नमस्कार मित्रांनो, डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पहिली विषय गणित पाठाचे नाव आहे कोंबडा कुठे. एक कोंबडा दिवसभर इकडे तिकडे फिरतो. चित्रात तो कोठे उभा आहे? योग्य शब्दाला गोल कर. या ठिकाणी एक चित्र दिलेले आहे. जसे कोंबडा जाड किंवा बारीक खांबावर उभा आहे. आता या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला दोन खांब दिलेले आहेत आणि एका खांबावर कोंबडा उभा आहे. तर आपल्याला तो जाड खांबावर उभा आहे की बारीक खांबावर उभा आहे हे पाहायचं आहे आणि योग्य शब्दाला आपल्याला गोल करायचा आहे. जर तो जाड खांबावर उभा असेल तर या ठिकाणी जाडला गोल करायचा आहे. जर तो बारीक खांबावर उभा असेल तर बारीकला गोल करायचा आहे. तर कोंबडा कुठे उभा आहे? तर कोंबडा या ठिकाणी जाड खांबावर उभा आहे, म्हणून जाड या शब्दाला आपल्याला गोल करायचा आहे. आता या ठिकाणी कोंबडा मधल्या खांबापेक्षा, आता या ठिकाणी बघा 1, 2 आणि 3 खांब दिलेले आहे. तर आपल्याला विचारलं आहे मधल्या खांबापेक्षा. आता मधातला खांब कोणता आहे? हा आहे आपला मधातला खांब. आता मधातल्या खांबापेक्षा कोंबडा उंच खांबावर उभा आहे की ठेंगण्या खांबावर उभा आहे? तर मधल्या खांबापेक्षा तो ठेंगण्या खांबावर उभा आहे, म्हणजे लहान खांबावर उभा आहे. म्हणून या ठिकाणी या शब्दाला आपल्याला गोल करायचं आहे. आता या ठिकाणी कोंबडा मधल्या ओळक्यापेक्षा 3 लाकडाचे ओळखे दिलेले आहेत. 1, 2 आणि 3. यामध्ये मधला जो ओळखा आहे तो आहे हा 2 क्रमांकाचा. आता कोंबडा मधल्या ओळख्यापेक्षा आखूड किंवा लांब ओळख्यामागे उभा आहे. हा लांब आहे आणि हा आखूड आहे. कोंबडा कुठे उभा आहे? तर या लांब ओळख्यामागे उभा आहे, म्हणून लांब या शब्दाला आपल्याला गोल करायचं आहे. विद्यार्थ्यांसोबत जाड बारीक, उंच ठेंगणा, आखूड लांब या संदर्भात चर्चा करावी. विविध उदाहरणाद्वारे सराव घ्यावा. आपण काही उदाहरणे पुढे सरावासाठी घेत आहोत. आता हे चित्र बघा. या चित्रामध्ये आपल्याला जाड किंवा बारीक या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. चित्रामध्ये 2 वस्तू दिलेल्या आहेत. एक पुस्तक आहे आणि एक पेन्सिल दिलेली आहे. तर या चित्रामध्ये आपल्याला विचारलेलं आहे जाड वस्तू कोणती? आता या चित्रामध्ये जाड वस्तू कोणती आहे? तर पुस्तक हे जाड आहे, म्हणून पुस्तकाला आपल्याला गोल करायचं आहे. आता या चित्रामध्ये आपल्याला उंच किंवा ठेंगणा ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला 2 वस्तू दिलेल्या आहेत. या ठिकाणी झाड दिलेलं आहे आणि या ठिकाणी झुडूप दिलेलं आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे या चित्रामध्ये उंच काय आहे? तर या चित्रामध्ये उंच काय आहे? तर झाड उंच आहे, म्हणून झाडाला आपल्याला गोल करायचं आहे.